तर मित्रांनो आता आमचा विषय काय आहे की तुषार माडिक म्हणून मित्र आहेत. तर त्यासनी आज गुरुवार त्यासनी जायचं देवाला आणि इथे कुठेतरी वरती देव आहे आणि आम्हाला पण बोललेले फोन करून आणि आम्हाला माहीत नाही की मला पण माहीत नाही ॲक्च्युअली कुठं आहे. योगायोगानं मी गुरुवारचं नॉनव्हेज वगैरे काय खाईत नाही आणि चला जाऊयाच म्हटलं देवाला तर चला जाऊया म्हणलं मी पण आणि आता मी निघणार आहे. मुद्दाम चिखलात गाडी उभा करायची काय म्हणजे आमचं पाय घाण व्हावं. काय करायचं चालू आहे आपण काय करायचं चाललंय? बारडवाडी कुठलं दत्त मंदिर बारडवाडी. मी पण पहिल्यांदाच निघालोय मी पण ऐकलं नाही. तू रे? मी पण पहिल्यांदा. आमच्याकडे टेस्लाची आता म्हणजे तात्पुरतं आम्ही सॉफ्टवेअर मारले आपोआप गाडी चालणार आहे. आता मी या डाव्या साईडला बसले आणि हे मागं बसलं ड्रायव्हर आहे तेव्हा हे आता हे ऑटोमॅटिक जाणार आहे थोड्या वेळानं. बघा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं. ड्रायव्हरलेस कार आहे ड्रायव्हरलेस ऑटोमॅटिक. आता तुम्ही बैठला जा आम्ही लोकेशन सोडून पुढे आले आणि तर ड्रायव्हर अजून नाही म्हणजे गाडी पुढे आली आमची. बघा आहे की नाही टेस्ला हे बघा. तुम्हाला अजिबात तुम्हाला ड्रायव्हर दिसत नसेल अजिबात अशी टेस्ला पूर्ण आपली चालल्या म्हणजे बघा ड्रायव्हरलेस कार वाटत नाही तुम्हाला. कोण चालवलंय मला आपण आम्ही तिघं मागं बसले हे दोन तिघं आम्ही बघा आणि सीट पूर्ण रिकामी. ही पूर्ण रिकामी सीट आहे दिसली का तुम्हाला? सेन्सरवर झाला अजिबात तुम्हाला दिसणार नाही गाडी कोण चालवले काय. कालचं पिक्चर सारखं दाखवायचं नुसतं स्टिअरिंग दाखवायचं. मी घरातनं सांगून आलो काकीसने की आम्ही दत्ताच्या मंदिरकडे चाललोय. तुषार माडिक आम्हाला कुठल्या तरी गावाला घेऊन जाणार. मला तिथं गावाचं नावच आठवना. गाव कुठलं गाव म्हणून मला गावच आठवना म्हणून मी आलेलं पहिला आकाशसोबत व्हिडिओ केला. तिथं म्हटलं बाबा आपण चाललोय कुठे तुमचं चॅनल बघितलं नाही का बघा तुम्ही त्यात सगळं आहेत. काय 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 नाही बघा तुम्ही आणि तुम्हाला खरंच दिसून आले अजून टेस्ला आहे आपल्याकडे. कोण ड्रायव्हरलेस कार आहे आपली. कोण आहे? इथे एक दत्त मंदिर आहे आम्ही चाललेलो बघाव त्याला जाता जाता म्हटलं की इथे जाऊया तुषार माडिक मध्ये काय. तर मंदिर पण भारी आहे. कौलवचं मंदिर आहे ना एक नंबर वाटलं मला तर. पण योगायोगानं आम्ही भोगावतीला चाललेलो. तुम्ही हे लावलं नाही जा विभूती मी एकट्यानंच लावल्या. एवढं बारकाईन लक्ष नाही तिथे आमचं एवढं बारकाईन लक्ष स्वयंभू मंदिर आहे. कुठलं आहे होई कुठलं आहे रे तुला माहित नाही? घोटवडी घोटवडी स्वयंभू मंदिर घोटवड्यात आम्ही. पाऊस आला गेला पांढऱ्याच पट्ट्यावर यायचं पांढऱ्या पट्ट्यावर पांढऱ्याच पट्ट्यावर यायचं. बरं मंदिर आहे की उकडलेली की जरासं आम्ही त्या मंदिरच्या इथे थांबलेलो. तिथं मला वाटते काहीतरी जरासं ऑइल टपकाल ते खाली ते आपल्याला पावसामुळे दिसलं ते. आणि आता मिस्त्रींच्याकडे आम्ही आलोय दाखवायला. मिस्त्री लागलेत बघायला काय विषय आहे. तिला आम्ही फक्त आलेलो कशासाठी की पाठीमागं पेढ्या मिळत नाहीत मग ते देवाच्या इथे न्यायचं होतं पेढा आपल्याला आणि केळं घ्यायचे ना आपल्याला केळं पण घ्या तर ते घ्यायसाठी. तर आम्ही ते पेढे तर घेतलंच थोडा पण साथ ही साथ में उसके साथ ये भी ले लिया. समोसा भी ले लिया. समोसा भी ले लिया सब ले लिया. खाने का सामान पहिले लेना चाहिए. तर तुषार माडिक आता गेलं केळं घ्यायला आणि आपल्याला तिथं प्रसाद म्हणून ते द्यायचे. पेढे पण आम्ही घेतल्यातच आता. हे सिरी स्टार्ट रेकॉर्डिंग. काय माहिती काय विषय आवाज दाखव मला मला असं दे. आपण विषय काय करायला आम्ही समोसा खायला बहुतेक नसेल कारण आमच्या बहुतेक जणी बारडवाडी नाही मंदिराचं काम पण चालू आहे आणि इथं पहिल्यांदा आले तुषार माडिक काय माहिती. हे
बाराडवाडीचं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. मी जास्त आतनं काही व्हिडिओ केला नाही, कारण का इथं जे येऊन स्वतः बघण्यात जे हे समाधान आहे ते समाधान खतरनाक आहे. इथं प्रसाद पण दिला, ते मग केळाचा प्रसाद मिळाला आणि तुषार माडकाने पण केळं आणलेलं. मग ते लक्षात आलं की बाबा इथं प्रसाद म्हणून ते वाटप केलं जाते. आणि बाराडवाडी खतरनाक विषय भारी आहे. आणि आतनं आता हे मंदिरात डेव्हलपमेंट चालू आहे थोडा, तर आतली जी पूजा केलेली बघितली की नाही तिथं एकदम असं मन प्रसन्न झालं आहे बघूनच. म्हणजे काय तुम्हाला सांगू, अचानक चक्रेश्वर वाडीमध्ये आले आणि मला लक्षात आलं नाही की मी बाबा तिथं आले. आणि ह्या रोड बघितलं मला असं वाटलं की मी इथं येऊन गेलेलो. तर मला वाटते आम्ही गाण्याचं शूट करायला, आम्ही जे आमचं चॅनल एक होतं यूट्यूबला, त्यावेळेस ते शूट करायला मी इथं आले. होय माहीत नाही, पण इथे ते आलं की ते चंदन हा विषय आहे. तो ते त्याचे घासून ते कपाळाला लावतात हा विषय आहे. ओके, काहीतरी मांडलेला विषय असतो काहीतरी असा देऊ. हा कुंडा येऊ. होय होय होय. मित्रांनो, आम्ही सकाळी एका मंदिरच्या पाय पडायसाठी, म्हणजे आज गुरुवार आहे आणि दत्त महाराजांच्या म्हणजे बाराडवाडीच्या इथं पाय पडायसाठी आम्ही बाहेर पडलेलो. तर जाता जाता फक्त एक गोष्ट नाही मिळाला, म्हणजे आम्हाला पेढे मिळाले नाहीत म्हणून आम्ही भोगावतीला गेलो. आणि जाता जाता आम्हाला तिथं 2 मंदिर आहे आणि बाराडवाडीचं 3रं मंदिर, आणि हे जे चक्रेश्वरवाडीचं आहे इथं 5वं मंदिर, असं नाही 4थं मंदिर. हे असं 4 मंदिरांचं दर्शन आज आम्हाला झालं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे काय, प्रत्येक मंदिरात मला आतलं व्हिडिओ करावंसं म्हणजे जास्त वाटलंच नाही, कारण तिथं जे डोळ्यानं बघितलेलं जे समाधान आहे की नाही ते समाधान असं बापरे विषयच नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे तर मला बाराडवाडीच्या मंदिरातली पूजा जी केलेली ती मला आवडली. आणि आता मी इथं आलो कुठं चक्रेश्वरवाडीला, तर हे मंदिर मी दुसऱ्यांदा आता इथं आले थोडा, पण त्यावेळी एवढं काय मी जास्त हे केलं नाही, कारण त्यावेळी गाण्याचा शूट चालू होता त्यामुळे मी काय जास्त बघितलं नाही फिरून. किंवा आता मी आलो आहे तर मंदिरात आत गेल्यानंतर आहे ना एवढंच समाधान झालं की पूर्ण म्हणजे पूर्ण असं दगडात बांधलेलं मंदिर आहे ते. एवढं समाधान विषयच नाही. मी आतनं व्हिडिओ जास्त काही केलंच नाहीत, म्हटलं असं दे की एक तेवढंच फुटेज, पण जे स्वतःच्या डोळ्याने जे बघायचा अनुभव जो आहे तो अनुभव घ्यायला लई मजा येते. त्यामुळे तुम्हाला कोणाला वाटलं बाबा जरा यायचं झालं तर इकडे चक्रेश्वरवाडीला खरोखर एकदा या, लई भारी वाटतं. ते मंदिर बघितल्यानंतर समाधान वाटते आणि आतली जी महादेवाची पिंडी बघितल्यानंतर विषय नाही. असंच एक काढे फोटो, असंच एक बॅकग्राऊंड घेऊन. मला वाटलं इथनं खाली परत जायचं. ड्रायव्हर चेंज झालेला आहे. रस्ता माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्या भागातला तुमचा रस्ता तुम्हाला माहीत नसेल. खरोखर माणसं घ्या प्रसाद. नाही घ्या, मी जरासं घेतो. नाही मी जरासं. गुड बाय. चला भेटू पुन्हा भेटूयात लवकरच. कमिंग सॉन्ग पार्ट 2. माहिती आहे मला. चला चला सांगतो फोटोच काढायचं फक्त.